बातमी आहे ती म्हणजे पुणे पोर्शे अपघात प्रकरणी जो मुख्य आरोपी आहे, जो मुख्य अल्पवयीन आरोपी आहे वेदांत अग्रवाल, याचा पाय आणखी खोलात गेलाय। कारण आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी पोलिसांनी पुन्हा नवा गुन्हा दाखल केलेला आहे। ससून रुग्णालयातील अहवाल प्राप्त होताच पुणे पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला। अल्पवयीन मुलाने मद्य पिऊन मोटार चालवल्याप्रकरणी पोलिसांनी मोटार वाहन अधिनियमातील कलम 185 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे। कलम वाढ केल्याने अल्पवयीन मुलाला पुन्हा बाल न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे आणि याची चौकशी आता कसून होतीये। वेदांतची चौकशी कसून पोलीस करत आहेत आणि या चौकशीअंती काय निष्पन्न होणार, काय निकाल लागणार आणि त्याला पोलीस कोठडी होणार की आणखी काही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजिंक्य, पुण्याच्या प्रकरणावर आता अनेक घडामोडी घडताना दिसतात। जो मुख्य अल्पवयीन आरोपी आहे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे। आता पुढच्या घडामोडी काय घडतील आणि याच्यावर आणखी कोणते गुन्हे दाखल होतील? नक्कीच काल उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले। त्यांनी पोलिसांची बैठक घेतली आणि या बैठकीच्या नंतर त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती आणि आज या सर्व हिट अँड रन प्रकरणाला मोठा वेग आल्याचं दिसून येतंय। कालच छत्रपती संभाजीनगर मधून विशाल अग्रवाल, जे की बडे उद्योगपती पुण्यातील आहेत, त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि आता मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बाल हक्क न्यायालय आहे आणि या ठिकाणी आताच विशाल अग्रवालांचे जो मुलगा आहे, जो अल्पवयीन आरोपी आहे, त्याला या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। MP परदेशी या न्याय दंडाधिकाऱ्यांपुढे ही सगळी सुनावणी चालू आहे। पोलिसांनी मागणी केलेली आहे की तो सज्ञ नसल्याचं गृहीत धरून तो दारू पिलेला होता आणि दारू पिऊन त्याने हे सगळं घटना केलेली आहे, हा अपघात झालेला आहे आणि त्याला सज्ञ नसल्याचं गृहीत धरा आणि त्यानुसार त्याला ट्रीट केलं पाहिजे अशी पोलिसांची मागणी आहे। आणि या सगळ्या प्रकरणावर आत्ताच जी आहे ती सुनावणी सुरू आहे। काही वेळातच ही सुनावणी संपेल आणि त्याच्यावर जो अंतिम निर्णय आहे तो बाल हक्क न्यायालय घेणार आहे। दुसरीकडे जे विशाल अग्रवाल उद्योगपती आहेत त्यांना थोड्याच वेळात आता पोलीस मुख्यालयात घेऊन जाणार आहेत आणि त्यानंतर शिवाजीनगर कोर्टामध्ये त्यांना दाखल करण्यात येणार आहे। त्यांच्यावरचा देखील निर्णय थोड्याच वेळात येणे अपेक्षित आहे। मोठ्या घडामोडी आता पुण्यात चालू आहेत आणि या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे। अजिंक्य, खरं तर या प्रकरणाला काहीसं राजकीय वळण लागलेलंही पाहायला मिळतंय। कारण आता स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तांची भेट घेतली आणि त्यानंतर जे त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यांनी राजकारण्यांना पण सांगितलंय, विरोधी पक्षातील नेत्यांनाही सांगितलंय की यावर राजकारण करू नका। तर या संदर्भात अधिकची माहिती। हो, नक्कीच हे जे प्रकरण घडलं कल्याणी नगरमध्ये, पोर्श कारने अत्यंत वेगाने जात असताना या अल्पवयीन मुलाने 2 अभियंत्यांना चिरडल्यानंतर या अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली होती आणि पुढील 12 ते 14 तासातच याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता। त्यानंतर पुणे पोलिसांवर देखील मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे आमदार आहेत ते सुनील टिंगरे, त्यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये रात्री पहाटे 3:30 वाजता ते गेले होते। त्यांनी देखील आरोपीला मदत केली अशी विरोधकांकडून त्यांच्यावर आरोप करण्यात येत होते आणि या सर्व प्रकरणाला आरोपीला 14 तासात जामीन भेटल्यानंतर एक राजकीय वळण भेटलं होतं। त्यानंतर पुणे पोलिसांचं हे अपयश आहे असं देखील सांगितलं जात होतं। त्यानंतर देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांनी काल अचानक पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात आले आणि त्यांनी पोलिसांची बैठक घेतली, या प्रकरणी सर्व माहिती घेतली, त्यानंतर पत्रकारांशी देखील बोलले आणि त्यानंतरच पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल केला आणि आता त्या अल्पवयीन आरोपी जो आहे त्याचं बाल हक्क न्यायालयात सुनावणी चालू आहे। आता मी आपल्या बरोबर बोलतोय त्यावेळी ही सुनावणी सुरू आहे आणि काही वेळातच यावर अंतिम निर्णय येणे अपेक्षित आहे। या आरोपीला सज्ञान म्हणून ट्रीट करावं असं पोलिसांनी मागणी केलेली आहे। आता न्यायालय यावर काय निर्णय देतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, परंतु नक्कीच या सर्व प्रकरणाला राजकीय वळण देखील लागलेलं आहे। राहुल गांधींनी यावर प्रतिक्रिया दिली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्यामुळे हे हाय व्होल्टेज प्रकरण झाल्याचं आता तरी दिसून येतंय। धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।